नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पूर्व हवेलीतील एका नामांकित डॉक्टरचे अपहरण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत तब्बल 19 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी 5 अनोळखी इसमांविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना शनिवारी दिनांक 10 जानेवारी रोजी ते सोमवारी 12 जानेवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास प्रयागराव फाट्याचे पुढे इनामदार वस्ती परिसरात घडली। या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। फिर्यादी डॉक्टर यांचे पुणे सोलापूर महामार्गावरील एका गावात स्वतःचे रुग्णालय आहे। शनिवारी रात्री 10:15 ते 10:30 वाजता त्यांच्या 4-चाकी गाडीने प्रवासासाठी निघाले होते। यावेळी त्यांच्याबरोबर गाडी चालक आणि रुग्णालयातील एका मदतनीससह सोबत होत्या। कोरेगाव मूळ हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात आले असता पांढऱ्या रंगाची इर्टिगा कार आल्या 5 अनोळखी इसमांनी त्यांची गाडी अडवली। आरोपीने तिघांचे अपहरण करून धारदार शस्त्राचा धाक दाखवत फिर्यादीला मारहाण केली। तसेच एका आरोपीने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या दंडाला चावा घेतल्याचा प्रकार घडला। आरोपींनी फिर्यादी, त्यांचे सहकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देत 20 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली। अखेर आरोपींनी जबरदस्तीने 19 लाख रुपये रोख स्वरूपात स्वीकारून तिघांना ताब्यात ठेवले। हा प्रकार सोमवारी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सुरू होता। फिर्यादी डॉक्टर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी विलंब केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।